हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. यामध्ये माध्यम मराठी आहे आणि पेपर मी घेणार आहे आज पहिला पेपर म्हणजेच मराठी व गणित या विषयाचा. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. तर बघा मुलांनो, विषय आहे मराठी आणि गणित. सराव प्रश्नपत्रिका पहिली घेतलेली आहे, ज्यामध्ये प्रश्न असतील 75 आणि गुण असतील 150. त्यामधील आपण विभाग 1 मराठी सोडवूया. प्रश्न 1 आणि 2 साठी उतारा दिलेला आहे, त्यावरून प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. उतारा तुमच्या समोर आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यामधील पहिला प्रश्न बघा काय आहे, भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे? आता ह्या उतार्यावरून भारताचे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, पर्याय क्रमांक 3. भारताचे खास वैशिष्ट्य कोणते आहे? आता यामध्ये भारताचे वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 3 आणि 4 मध्ये बघा, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये असे विचारलेलं आहे की चिमणी काय करत होती? तर यामध्ये आपण कविता वाचल्यावर लक्षात येईल की चिमणी घरट्यांसाठी झाडांची करत बसली पाहणी, म्हणजे घरट्यासाठी ती जागा शोधत होती, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 4मध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून शोधायचा आहे, जसे की इवली इवली चिमणी तसे डॅश डॅश कावळा. तसं काय होता? इवली इवली चिमणी तसं काळा काळा काय असतो? कावळा, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न 5 आणि 6, खालील संवाद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. संवाद या ठिकाणी अर्धा आहे, पुढील पानावरती अर्धा दिलेला आहे, तर तो आपण वाचून घेऊया. तर बघा या ठिकाणी इथं दिलेला आहे उरलेला संवाद. तर त्यावरील पहिला प्रश्न काय आहे, वरील संवाद कोठे घडला? तर वरील संवाद आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येते की समुद्रातील नावेमध्ये घडलेला आहे. पंडिताचा स्वभाव कसा आहे? एकंदरीत आपल्याला याच्यावरून कळते की पंडिताचा स्वभाव हा गर्विष्ठ आहे. त्यानंतर बघा पुढे प्रश्न 7 ते 9 साठी सुसंगत वाक्याचा परिचय दिलेला आहे. या प्रश्नामध्ये एक काळजी घ्यायची आहे की प्रथम आपण उत्तर न लिहिता डायरेक्ट 3 प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे आहेत, मग त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता. पहिलं आहे, टिंबटिंब या प्राण्याला पाय नसतात. त्यानंतर त्या प्राण्याला, आता या ठिकाणी पाय नसणारे 2 प्राणी आहेत, साप आणि गांडूळ, त्यामुळे आपण लगेच गोल करायचा नाही. त्यानंतर बघा, त्या प्राण्याला शेतकऱ्याचा टिंबटिंब म्हणतात. आता साप आणि गांडूळ घेतलं तर दोघांनाही मित्र म्हणतात, त्यामुळे आपण परत तिसऱ्या वाक्याकडे जाऊया. गांडूळ शेतातील जमीन टिंबटिंब करतो. तर या ठिकाणी आपलं याच्यावरून आपल्याला गांडुळाबद्दल हे 3 परिच्छेद आलेले आहेत 3 वाक्याचे, त्यामुळे आपलं पहिलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर त्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात आणि गांडूळ शेतातील जमीन हा भुसभुशीत करतो. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 10 मध्ये बघा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येणार नाही म्हटलेलं आहे. न वापरता येणारं चिन्ह कोणतं असणार आहे? प्रश्नचिन्ह, कारण या ठिकाणी प्रश्नच विचारलेला नाही. प्रश्न 11 मध्ये बघा, मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. मिलिंद म्हणजे भुंगा, पर्याय क्रमांक 4. खाली दिलेल्या डावीकडील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. लेखकचा विरुद्ध लिंगी काय आहे? स्त्रीलिंगी लेखिका, पर्याय क्रमांक 4. खालील अर्थाची म्हण निवडून तिचा योग्य पर्याय क्रमांक शोधा. आता म्हणीचा अर्थ दिलेला आहे आणि म्हण आपल्याला शोधायची आहे. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे, यासाठी योग्य म्हण आहे, दैव देते पण कर्म नेते. खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. ह्या तिन्ही पर्याय चुकीचे आहेत, तर शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश, कारण इथं ग ला दुसरी वेलांटी हवे, राष्ट्रीयमध्ये ट्र ला दुसरी वेलांटी पाहिजे आणि द्र ला दुसरी वेलांटी पाहिजे. त्यानंतर दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ आहेत. तर दंड म्हणजे शिक्षा पण होऊ शकते आणि आपल्या हाताचा एक भाग म्हणजेच बाहू, म्हणून पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधायचा आहे. आता यामध्ये चुकीचा पर्याय आहे गवताची पेंडी, विमानांचा वैमानिक, किल्ल्यांचा चुडगाण, साधूंचा जथा. आता या ठिकाणी त्या
वस्तूच्या समूहाला काय म्हणतात याचे पर्याय आहेत 3, 1, 3 आणि 4. इथं मात्र काय दिलेलं आहे तसं दिलेलं नाही. विमानांचा ताफा असायला पाहिजे. आता पण इथं वैमानिक दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 17 बघा, आंब्याच्या झाडांची टिंबटिंब असते. तर आंब्याची माहिती आहे आपल्याला, आंब्याची काय असते, राई असते, आमराई. वर्णमालेनुसार खालील शब्दाचा क्रम लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल. आता बघा या ठिकाणी आपण लावूया. त्याच्यासाठी आपल्याला क्रमानुसार मुळाक्षरी माहिती असणं गरजेचं आहे. गरम पहिल्यांदा गच आहे सगळीकडे, त्यामुळे आपण काय करायचं, पहिला अक्षर जर सारखं असेल तर दुसऱ्या अक्षराकडे जायचं आहे. गरममध्ये र, ज, व आणि र. आता या ठिकाणी र 2 जागी आलेला आहे म्हणून आपला पहिला शब्द काय असणार आहे, गजर असणार आहे. त्यानंतर र चे शब्द असणार आहे. त्या र मध्ये काय येईल, गरज अगोदर येईल. म्हणजे हा 1, 2, 3 आणि हा शेवटी गवत 4. तर 3ऱ्या क्रमांकावरती कोणता आलेला आहे, गरम, म्हणून पर्याय क्रमांक 1. पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. या वाक्यातील उद्देश विभाग कोणता आहे. आता उद्देश आणि विधेय कशाला म्हणायचं हे आपण मागील प्रश्नपत्रिका सोडवत असताना पाहिलेलं आहे. तर त्यामधील उद्देश भाग आहे. तर उद्देश म्हणजे यातला आहे पंडित नेहरू. पुढील शब्दासाठी कोणता शब्दसमूह निवडाल. शिलालेख हा शब्द आहे. दगडाची मूर्ती घडवणारा, दगडावर कोरलेले लेख, दगडाचे प्रकार किंवा लाकडावर कोरलेले लेख. शिलालेख, शिल म्हणजे दगड, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, दगडावर कोरलेले लेख. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 21 बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर यामध्ये बघा, राष्ट्रीय प्राणी सिंह हे चुकीचे आहे. राष्ट्रीय फूल कमळ बरोबर आहे. राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय पक्षी मोर, म्हणून पहिलंच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भूतकाळी वाक्य कोणतं आपल्याला शोधायचं आहे. तर यामधील भूतकाळी वाक्य आहे पर्याय क्रमांक 1, होता, यावरून आपल्याला कळतं. त्यानंतर खालील जाहिरात वाचून त्यावर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न 23 एक विचारलेला आहे बघा, की जाहिरात कशाच्या संदर्भात आहे. तर जाहिरात ही वाटराज वॉटर पार्क, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. वॉटर पार्कचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे. तर 3 वैशिष्ट्य जर आपण वाचले तर सर्वच आहेत, त्यामुळे आपले उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. त्यानंतर प्रश्न 25 बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. तर चुकीच्या जोडीचा आहे पर्याय क्रमांक 1, कारण इथं काय केलेलं आहे, यांचा अर्थ बरोबर दिलेला. सॉफ्टवेअर म्हणजे कार्यसामुग्री, टेलिफोन म्हणजे दूरध्वनी, नर्स म्हणजे परिचारिका, पण वेबसाईट म्हणजे गणकयंत्र होत नाही, तर कॅल्क्युलेटर म्हणजे गणकयंत्र. तर त्यानंतर आपण सोडवणार आहोत विभाग 2 गणित. बघा या ठिकाणी भाग 2 पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकच वार 5 वेळा येईल. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 आणि 29 दिवस असतात. मग ज्या वर्षी 29 दिवस असतील म्हणजे लीप वर्षी, त्याच वर्षी वार 5 वेळा येणार आहे. आणि या पर्यायामधील लीप वर्ष असणार आहे 2008. आता ते कसं ओळखायचं, तर 4ने पूर्ण निशेष भाग जाणारा जो वर्ष असतो त्याला लीप वर्ष म्हणतात. असे त्या ठिकाणी ट्रिक्स आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 27. 4 शतक गुणिले 9 दशक 3 एकक बरोबर किती. आता बघा या ठिकाणी 4 शतक म्हणजेच किती, 400 गुणिले 9 दशक 3 एकक म्हणजेच 93, यांचा गुणाकार केला असता पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा 90,000 अधिक 7 अधिक 800 अधिक 9,000 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती आहे. तर या ठिकाणी बघा ह्याचं विस्तारित मांडणीचं रूपांतर केलं, संख्या तयार होईल पर्याय क्रमांक 1, 99,807. आता याचा भागाकार आपण केला असता 29ने डायरेक्ट भागाला, ज्यांना पाडेपाठ असतील त्यांच्यासाठी हा भागाकार अगदी सोपा आहे. तर याचा भागाकार येतो 32. त्यानंतर बघा 7, 5, 1 हे अंक कमीत कमी एकदा वापरून मिळणाऱ्या लहानात लहान 4 अंकी संख्येतून 3 अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास. आता 4 अंकी संख्या यांच्यातून कमीत कमी एकदा वापरायचा आहे हे अंक, आणि 4 अंकी संख्या तयार करायची आहे. त्यातून 3 अंकी सर्वात लहान म्हणजे 100 वजा करायचं आहे. तर कोणती संख्या येईल. आता यांच्यापासून लहानात लहान संख्या कोणती तयार होणार आहे. 1, 1, 5, 7 म्हणजे 1157.
वजा 3 अंकी लहान संख्या कोणती आहे? 100 आहे. यांची जर वजाबाकी केली तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा सोबतच्या आकृतीमध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची एकूण बेरीज किती आहे? तर या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज येते 203. आता त्यामधले मूळ संख्या कोणत्या? तर बघा या ठिकाणी 89 आहे, त्यानंतर 67 आहे आणि 47 आहे. तर या 3 संख्यांची जी बेरीज आहे ती 203 येते. पुणे विभागात पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला 93,984 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 58,695 मुले होती व बाकी मुली होत्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण किती मुली बसल्या होत्या? तर अगदी सोपं उदाहरण आहे. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? एकूण बसलेले विद्यार्थ्यांमधून ही मुलांची संख्या वजा केली असता मुलींची संख्या मिळते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 33 मध्ये बघा, इथे एक संख्या दिलेली आहे. या संख्येतील 3 या अंकाची दर्शनी किंमत 3 या अंकाची दर्शनी किंमत ही 3च असणार आहे आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? आता 6 या अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे? 60. मग 60 मधून 3 जर आपण वजा केले तर किती येणार आहे? 57. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 34 बघा, 75,412 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? अगदी सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.